22 वर्षात पहिल्यांदाच झाला राहेर येथील पंचवटी महाविद्यालय स्नेहसंमेलन मेळावा। राहेर येथील पंचवटी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी 2004च्या बॅचमधील 10वीच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच आगळा वेगळा संवाद सोहळा संपन्न झाला असून पहिल्यांदाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तरीही हा अतिशय हर्ष उल्हासात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे। शाळेचे शिक्षक, सर्व स्टाफ, 2004च्या बॅचचे सर्व विद्यार्थी या सर्वांच्या नियोजनात्मक कामाचा पहिलाच हा आगळा वेगळा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला आहे। राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून 40 विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करून बाकावर बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला। 2004च्या या बॅचमधील सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे स्नेहसंमेलन 23 फेब्रुवारी रोजी आयोजित केले होते। 22 वर्षानंतर सर्व विद्यार्थी एकत्र आल्यानंतर सर्वांनी जुन्या आठवणी काढत हा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला। अनेक मान्यवरांनी या स्नेहसंमेलनाला आपली उपस्थिती लावून आपल्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा इथं जाहीर केल्या आहेत। आयुष्याचा चित्रपट जर सुंदर करायचा असेल तर त्याच्यामध्ये रंग भरणारी माणसे हवेत। तर ती रंग भरणारी माणसे म्हणजे कोण, कशी भेटतील? रंग भरणारी माणसे म्हणजे आपल्याला फक्त एक प्रामाणिक मैत्रीमधूनच भेटतील। तर असाच एक मैत्रीचा संवाद म्हणून आपण पंचवटी हायस्कूल राहेर येथे आलेले आहोत। तिथं एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो 22 वर्षाचा नंतर पहिलाच कार्यक्रम इथं होत आहे। 10वीचा बॅच 2004, 5, 6 या बॅचचा हा कार्यक्रम असून आज जे इथले विद्यार्थी जमलेले आहेत, माजी विद्यार्थी, त्यांच्याशी आपण मैत्रीचा संवाद करूया। त्या शाळेच्या वेळेस इथं काही प्रश्न विचारूयात आपण। चला तर मग सुरुवात करूया। सर, 2004 मध्ये 4 पासूनचे तुमचे हे विद्यार्थी आहेत। आता बहुतेकांचे लग्न झालेले आहेत, प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये व्यस्त आहेत, तरी पण त्यातला एक वेळ काढून, क्षण काढून ते आज इथं मैत्री संवादामध्ये आलेले आहेत स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त। तर पूर्वी तुमची शाळा कशी होती, त्या शाळेमध्ये आज कसा बदल झालेला आहे आणि पूर्वी हे विद्यार्थी कसे होते आणि यामध्ये तुम्हाला आज काय बदल दिसून आलेला आहे हे थोडक्यात आम्हाला सांगावे। 20 वर्षाच्या कालावधीनंतर हे जे विद्यार्थी आमच्या या शाळेमध्ये आलेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा आम्हाला हार्दिक स्वागत करायचं आहे। आणि त्यांची जी ही संकल्पना आहे की गेट टुगेदर घ्यावं, स्नेहसंमेलन घ्यावं, तर त्यामागचा उद्देश असा होता की ते सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यस्त असतात, तर सगळ्यांना परत एकदा खूप मोठ्या कालावधीनंतर या ठिकाणी एकमेकांना भेटता आलं। त्यांचे सगळ्यांचे सुखदुःख या ठिकाणी आम्हाला जाणून घेता आले आणि त्यांनी आमच्या शिक्षकाप्रती ज्या काही या ठिकाणी भावना व्यक्त केल्यात त्यासुद्धा अतिशय चांगल्या आहेत। कारण काही हे विद्यार्थी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये असोत किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये असोत ते चांगल्या पद्धतीनं सेटल झालेले आहेत। आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे, कारण हे विद्यार्थी आमच्या हातून घडून गेलेले आहेत। ते आमच्याजवळ शिकलेत, आमच्या या शाळेमध्ये शिकलेत आणि त्यांनी आमच्याप्रती या ज्या म्हणजे संवेदना व्यक्त केल्यात की सगळे शिक्षकांचे या ठिकाणी सत्कार ठेवणं, त्यांच्याविषयी जी आपुलकी आहे किंवा आदर आहे तो व्यक्त करताना आम्हाला ह्या गोष्टी जाणवल्यात। त्यामध्ये हे जे विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। आता हे सगळे विद्यार्थी आहेत ते जवळपास 20 वर्षांतर त्या सगळ्यांसोबत एकमेकांसोबत ते भेटले आहेत, बोलले आहेत आणि मला वाटतं त्यांनी त्यांचा स्वतःचा हा जो मैत्रीचा जो ज्याला काय म्हणतो फायदा आहे तो याच्यासाठी करून घ्यायचा की ते जे वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत त्यांच्यामुळं त्यांच्या मुलाबाळांसाठी त्यांनी भविष्यामध्ये त्यांच्या मैत्रीचा फायदा करून घ्यावा। कोणी कोणत्या फील्डमध्ये असेल, कोणी कोणत्या क्षेत्रात असेल, कोणी मोठ्या नोकरीवर असेल, तर त्यांनी त्यांच्या नोकरीचा, त्यांच्या कार्याचा जो फायदा आहे तो त्यांच्या मुलाबाळासाठी करून द्यावा असं मला वाटतं। कारण काय त्यांची मैत्री ही आता इतकीच नाही तर भविष्यामध्ये त्यांच्या ज्या मुलाबाळासाठी जी त्याचा फायदा आहे तो त्यांना करून देता यावा। जुन्या आठवणी पुन्हा या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या जागा झाल्या आणि त्यांनी या शाळेप्रती, शिक्षकाप्रती जो का आदर व्यक्त केला आणि या शाळेच्या शिक्षणाच्या माध्यमातून ते आज आत्मनिर्भर होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध असते आणि जो कोणी हे दूध ग्रहण करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। तर मला असं वाटते पहिलं दूध जे असते शरीर वाढवण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं करण्यासाठी ही आपली आई आपल्याला देते, आपली मातृ आपल्याला देते। त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपली वाढ व्हावा म्हणून दुसरं जे दूध असते ज्ञानाचं दूध हे आपलं फक्त गुरुवर्ग आणि आपली शाळा आपल्याला देते। तर या शाळेमधून किती असे वाघ बाहेर आलेले आहेत आणि किती वाघीण बाहेर आलेले आहेत हे आम्हाला थोडक्यात सांगा सर। विविध क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्यांनी आपलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे। आज जर विचार केला तर आमच्या इथून शिकून गेलेले विद्यार्थी, काही विद्यार्थी हे इंजिनियर झालेले आहेत, काही विद्यार्थी हे गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत। त्याच्यामध्ये जर उल्लेखनीय काम जर सांगायचं म्हणलं तर आमच्या शाळेतून शिकून गेलेला एक विद्यार्थी आज पुण्यामध्ये चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करायला लागलेला आहे। त्यानंतर दुसरा एका विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की मी एक
मी एका महाराष्ट्र शासनाच्या बस ड्रायव्हर म्हणून या ठिकाणी काम करतो. त्यानंतर आमच्या एका विद्यार्थिनीने सांगितलं की मी माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करते. तर अशा पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या पोस्टिंगमध्ये, जर एका सांगायचं उल्लेखनीय काम म्हणजे आमच्या माझी या विद्यार्थ्यांचं आमच्या शाळेच्या तो एक वेटरनरी डॉक्टर आहे. अशा पद्धतीने बरेच विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं त्या ठिकाणी लावून लौकिक स्वतःचं तर करत आहेत. त्याचबरोबर शाळेचं पंचवटी शाळा जी आहे ही शाळा उभारण्यामागचं जे हेतू होतं, आमचे माजी मंत्री माजी खासदार कैलासवासी गंगाधररावजी देशमुख कुंटुरकर साहेब यांचं कुठंतरी नाव लौकिक होत आहे. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक ज्येष्ठ श्री अनिराय सर, आज आपण यांच्याकडून माहिती घेऊया की या शाळेचा अनुभव आणि या शाळेबद्दल काय ते म्हणणार आहेत. राहेरची माती अशी आहे, मुठभर उचललं तर सोनं व्हावं. विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे इथले विद्यार्थी मग क्रीडा स्पर्धेमध्ये असतील किंवा भाषणाच्या स्पर्धेमध्ये असतील, जिल्हास्तरीय राज्यस्तरीयमध्ये अनेक विद्यार्थी इथले चमकले आहेत. एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवटी हायस्कूल राहेर शाळा म्हटलं की ती भाषण जिंकणारी शाळा, वक्तृत्व स्पर्धा जिंकणारी शाळा म्हणून पंचवटी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचं नाव पुढे यायचं. पंचवटी ज्युनियर हायस्कूल राहेर येथला आज मैत्री संवादाचा कार्यक्रम म्हणजेच स्नेहसंमेलन हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. धन्यवाद.